सुवर्ण हे बघ, आता तुझ्या आवडीचा टी शर्ट घातलाय की नाही मी, हस ना सोनू म्हणून सुवर्ण आल्या. हे बघ, एवढे पैसे रद्दी विकली की काय? तिच्या डोक्याचा वापर ना फक्त क्लिपा लावण्यापुरता आहे. कुठे काय बोलायचं, कसं वागायचं काहीही कळत नाही तुला. अरे ये बाबा ये परमेश्वरा, कधी अक्कल देणार आहेस माझ्या पोरीला? अहो जाऊ द्या, सोडून द्या ना. मंद बुद्धी आहेस तू मंद. आपल्याकडे वेळ नाही फुकट घालवायला. सुनील चव्हाणला फोन करायचा, त्याला सांगायचं पैसे तयार आहेत. हा, पैसे फेकते त्याच्या थोबाडावर आणि त्याला सांगते जर का परत वृंदाने शिकवण्या सुरू केल्या ना तर ऑफिस मध्ये येऊन चपलेने मारीन. नाही सांगतो, मी त्याला सांगतो सगळं. पण मला आधी एक सांगा की तुम्ही वृंदाची म्हणजे बांगड्या विकल्यात कोणाला? बांगड्या नाही विकल्या, एकच बांगडी विकली, ते सुद्धा मदन भाईला. काय तू वृंदाची बांगडी विकली मदन भाईला? अगं तू तिला विचारलं तरी गप का? कडे तोंड उचकटला पाहिजे का? गप्प बघ सुवर्णा, अगं असं काय करतेस? या अशा गोष्टी आहे ना जाहीरपणे बोंबलायच्या नसतात, कळलं? हे बघ, तुला मैत्रिणीच्या लग्नाला जायचं की नाही, त्यासाठी तुला दागिने हवेत की नाही. मग तू जर का ही पैशांची आणि बांगडीची गोष्ट कुठेही बोलली नाही तर सासूबाई तुला दागिने देतील, हो की नाही सासूबाई? हो ठीक आहे, मग मी नाही सांगणार कोणाला. तरीही मी दागिने देणार नाही. अहो सासूबाई असं नका बोलू. कुठं भांड आहे ते, कुठे गोळा करून गळलं तर तुमची चार चौघात इज्जत जायची. तू तिला बिथरवू नकोस. मुळातच एवढे पैसे बघून ती बिथरलेली आहे आणि तुमचे कारनामे ऐकून सुद्धा, कळलं? कशाला युद्ध जिंकल्याच्या आवेशात आलात आणि पैसे दाखवले तिच्या समोर? आता तुम्हीच निस्तरा. पुढे निघालायस? फोन करायला बाहेर चाललोय, कारण की मोबाईल मधला माझा बॅलन्स संपलेला आहे. पीसीवरनं फोन करायला 4-5 रुपये सुटे द्या. बाहेर कुठे मिळतात का बघ तुम्ही सुटे. आई मला दागिने दे ना, तयारी करायची. आता नाही, आधी बाबांसाठी नाश्ता बनवायचा मला. सगळ्यांना एवढे पैसे देत असते, स्वतःच्या मुलीला कधी दागिन्याचा सेट सुद्धा घेतला नाही. हा साहेब, इकडे एरियातल्या लोकांमध्ये मी सरकारी अधिकाऱ्यांबद्दल आदर वाढवण्याचा प्रयत्न करतोय. 2 मिनिटं जरा. आणि काही लोक इकडे चिंदीगिरी करून स्वतःचं आणि इतर अधिकाऱ्यांचे नाव खराब करतायत. अहो काय नाही हो साहेब, इथे माझ्या एरियात 3-4 मुलांची ट्युशन्स घेतली जाते घरामध्ये. तर त्या चव्हाणनी फुकट इकडे येऊन कायद्याची धमकी दिली आणि त्या ट्युशन्स बंद करायला लावल्या. हो नाही साहेब, मला काही नकोय, तुम्ही फक्त त्या ट्युशन्स चालू कशा करता येतील ते बघा. मी त्या चव्हाणशी बोलायला गेलो तर परत काहीतरी पंगावून बसेल. गरीब घरची मुलं आहेत बिचारी, हजारो रुपये स्वी परवडत नाही आई बाबांना. हो, तुमच्या उपकारांची परतफेड मी नक्की करीन. धन्यवाद. काय रे, काय झालं? पुढे काय नाही, ते आता कुठल्या तरी मोठ्या माणसाशी बोलत होतास ना फोनवरती शिकवण्यांबद्दल. काय तुमच्या पक्षाने पुन्हा एकदा गरीब मुलांसाठी शिकवण्या सुरू केल्या की काय? नाही तसं असेल ना तर माझ्या अलंकारला पाठवून देतो मी. काय या अख्ख्या लिंबूवाडीत माझ्यासारखा गरीब माणूस शोधून सापडणार नाही, नाही का? मी वृंदाच्या ट्युशन्स बद्दल बोलत होतो. कुठल्या तरी एका आगाऊ अधिकाऱ्याने येऊन त्या बंद करायला लावल्या. हा बोलतो. हो नाही, पण आता मी त्या चव्हाणच्या बापाशीच बोललोय. आता वृंदाच्या ट्युशन्स परत चालू होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. कधीतरी येऊच दे त्याला, वरात काढतो त्याची. हरीश, कधीतरी कशाला, आत्ताच वरात काढ. तो बघ घोडा येतोय बघ समोर. तुम्ही कशाला आले इकडे? तुला काय करायचं रे? काय दादा आहेस या एरियाचा? तसं समजलं तरी चालेल, पण वृंदाची ट्युशन बंद करायला आला असेल ना तर आल्या पावली परत जा. सरकारी कामात अडथळा करतोयस तू. सरकारी काम तरी इमानदारीत करा. त्या पोरांकडून लाच खाल्ली म्हणून कंप्लेंट करू का वरती? मग बुडाखाली खुर्ची राहणार नाही आणि हा माझही उरणार नाही. सरकारी अधिकाऱ्याशी बोलतोय, विसरू नकोस. तुम्ही आपल्या माणसाशी पंगा घेताय हे लक्षात ठेवा. वृंदाच्या कामात अडथळा आणलात ना तर बरं होणार नाही. बऱ्या बोलाने इकडनं कल्टी मारा, नाहीतर काय करशील तू?
हा? हॅलो, हा नमस्कार सर. हो नाही ऍक्च्युली काय आहे सर की मी ते नाही नाही सर नाही नाही सर. हो हो सर चालेल. थँक्यू सर. बाय. पटली ना खात्री? याच्या पुढे त्यांच्या वाटेला जायचं नाहीये, लक्षात ठेवा. हाय सुनील, हीच तुझी वट? नाही, तोंड वर करून बोलला होतास की हरीश आडवा आला तर त्याचा आवाज मी बंद करू शकतो. कुठे गेला बंद? त्यानेच तुझा आवाज बंद केला की. काय करायचं आता? 50,000 रुपयांचं काय करायचं? सुनील, अजूनही जर का तू वृंदाची शिकवणी बंद केलीस तर माझ्या सासूबाई तुला ₹1,00,000 सुद्धा देतील. तुमचे ₹1,00,000 तुम्हालाच लखलाभ हो. तुमच्या नादाला लागलो ना, तोच मोठा मूर्खपणा झाला माझा. लक्ष्मीकांत, तुला तुझं नाव सार्थ करायला हवं. सासूबाईंच्या त्या 50,000 रुपयांच्या अनाथ लक्ष्मीला आपलंस करायला हवं. काय करणार? आलिया भोगासी. काय झालं? काय काम काढलं सकाळी सकाळी? अगं तू ट्युशन्स परत चालू करू शकतेस ते सांगायला आलो होतो. नाही पण परवाना वगैरे काहीतरी ना. त्या चव्हाणची काही काळजी करू नकोस तू. त्याच्या बॉसला फोन लावायला सांगितलं माझ्या आमदाराला. चांगला बांबू दिलाय त्याला, काही करणार नाही तो आता. पण हरीश नको. आणि परत काही प्रॉब्लेम आला तर? अगं कशाला काळजी करतेस, मी आहे ना. नाही पण हरीश, मी म्हणते मी दुसरीकडे कुठेतरी नोकरी करीन किंवा दुसरं एखादं काम बघीन, पण ट्युशन नको. हे बघ वृंदा, मला असं वाटतं की त्या चाळीतल्या मुलांना तुझ्यासारख्या हुशार मुलीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. वृंदा, अगं या चाळीतल्या एखादं जरी मूल तुझ्या इतकं हुशार होऊ शकलं तर आपल्या चाळीचं किती नाव होईल.
पण नको. हे बघ वृंदा, नाही म्हणू नकोस. लहानपणापासून शिकायची इच्छा असूनही मी शिकू शकलो नाही, म्हणून निदान शाळेतल्या मुलांना तरी शिकता यावं एवढीच इच्छा आहे माझी. मी अनाथ होतो, मला आई वडील नव्हते, त्यामुळे स्वप्न दाखवायलाही कोणी नव्हतं, दिशा दाखवायला कोणी होतं. आई वडील किंवा शिक्षण यापैकी एक जरी काही आज माझ्याकडे असतं तर माझं आयुष्य. हरीश, अरे मी आहे ना तुझी मैत्रीण. मग तू नक्की ट्युशन सुरू करशील ना? नक्की करे. आणि थँक्स. थँक्स कशाला? थँक्स तर मी म्हणायला हवं, माझं ऐकतेस म्हणून. बाय. बाय. अगं कार्टे, एक काम उभं राहून करता येत नाही, सगळ्यांना बाहेर येऊन बसलं पाहिजे का थपयासारखं? सासूबाई, सासूबाई, अरे काय आहे? अहो एक भूल झाला. काय ते काय रे? सुनील इकडे येऊ शकत नाही म्हणतो. का माशी कुठे शिंकली आहे का? तो मला जमणार नाही. जमणार नाही म्हणजे काय, इकडे पैसे घ्यायला यायला जमणार नाही म्हणतो. काय त्याच्या खात्यातली 2 माणसं लाच घेताना पकडली गेली ना आता, म्हणून. ते पैसे खातात म्हटल्या तर पकडले जाणारच कधी ना कधीतरी. चोरी लपून राहते का कधी? अय्या, म्हणजे तुलाही पोलीस पकडणार? आता तयार आहे? सासूबाई जाऊ दे ना, सोडून दे ना. अरे काय बोलते ही? मंदच आहे ना. तुला लग्नाला जायचं की नाही? हा, तयारी करा. मी तुझ्यासाठी दागिने आणतो, दागिने मग आणतो मी. तुझा पटकन तयारी कर. जा 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 जा. कुणाची ग ती माझी बायको? बघितलं, दागिने म्हटल्या लगेच खुश झाली. दागिन्यांचं मरू दे, सुनीलचं काय करायचं ते सांगा ती. माझ्याकडे द्या पैसे. तुझ्याकडे? हो, त्याने सांगितलं ना, मी सांगतो तिकडे आणून दे म्हणून. अरे पण ठीक आहे, मी त्याला सांगतो तूच ये इकडे. हा. पकडले गेला तर आमच्या सासूबाईंना सुद्धा 4 दिवस सरकारी पाहुणचार घडेल ना तुरुंगात. सांगतो त्याला आता फोन करून. देते मी पैसे लगेच. वेळ घालवू नका, पटकन. आहो आहो, ही साडी कशी वाटतेय? ही साडी नेसून जाऊ? सुवर्ण, तुला एक सांगू, तू इतकी सुंदर आहेस ना दिसायला की तुला काही छान दिसतं ग बायको. मला आता असं वाटतं की तुला आत्ताच्या आत्ता आहे ना कुठेतरी असं हिल स्टेशनला घेऊन जावं. महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा. अहो, पण इतके सारे पैसे कुठून आणणार? लॉटरी लागली की काय? तसं म्हणावं तर 50,000 रुपयांची लॉटरी लागली मला. 50,000. काय सांगताय? मग आता बोल, मी तुला कुठं नेऊ? तुम्ही न्याल तिथे. आवाज ग माझी गुणाची ती बायको. वृंदा आले. वृंदा, कसं काय येणं केलंस ग? मी माझे दागिने घ्यायला आले.